जिवंत करे, जिवंत करणार. पण याला जिवंत केल्यानंतर हा स्वतःच्या जीवनात नेहमी सुखी राहायला हवाय. गुरुदेव, ही जबाबदारी तुझ्यावरती राहील. भवानी जेव्हा तुम्ही प्रतिज्ञा केला यांच्या नशिबी सुख नाही, तुम्ही सुख देणार. म्हणजे ही जर सुखात राहिली तर मी जगलो आणि जर दुःखी झाली तर मी मेलो. मला मरायचंय, मला जिवंत करणार आहे. गुरु शुक्राचार्य तुला जीवित अवस्था निदान आता माझा शेवट झाला, माझ्या दुःखाचा शेवट झाला होता. मग पुन्हा जिवंत करून या साध्या अवस्थेने दुःखी जीवन जगण्यासाठी काय दिशा केला. दुःख करू नको. ज्या सुखाच्या पेक्षा प्राप्त करून देईल. मला सुख मिळणार आहे. जीवनात आदळ मग मला कसलं सुख मिळणार आहे. अंधत्व तुझा दुरा शुक्राचार्यकडे सुंदर अवस्था तुला प्राप्त करून देण्यासाठी मी आमची हे माझ्या गुरुनं दिल्यानंतर देवभक्ती बंद आणि कातायनीची भक्ती सुरू आहे. आतापर्यंत देवताची भक्ती करून ते मिळालं नाही. ते सुख जर तुम्ही देत असाल तर ही तुमची अट मला मान्य आहे. मी तुमच्या देवतेची आपल्याला पडत नाही. खरंच मला दिसू लागलंय. हे दिसतंय तुला? आपला हृदय हलतोय. हे किती आहे? चार आहे. हे किती आहे? अय्या! त्याला दिसू लागलं. मी पाहतोय. काय? मी सर्व ओळखू शकलोय, म्हणजे पाहू शकलोय. माझ्या मनात एक शंका आहे. काय विचार? शंका ठेवायचीच नाही. मी आता माझ्या डोळ्यानं पाहतोय, मी याच्यापूर्वी आंधळा होतो. हो, आता माझ्यासमोर दोन व्यक्ती उभे आहात. बरोबर. पण या दोन व्यक्ती, मला मारणारी व्यक्ती कोण आणि मला जिवंत करणारी? तुला कॅबिनेटला सांगतो, कॅबिनेट. तुला ज्यांना मारलं ना तुम्ही गर्मीला आणि ज्यांनी जिवंत केलं ते मला गुरुदेव. कारण मी तुला समोर ठेवलेली अट मान्य केली. ते जीवनात मला आजपर्यंत मिळालं नाही, ते एका क्षणात दिला. अर्थात नक्की तुम्हाला अटीप्रमाणे बघण्याचा कार्य सुंदर नक्कीच करेल. मला काय आदरकार रडला आपलं अस्तित्व समजव. ही जबाबदारी तुझ्या माती आहे. करायची सेवा मी करू. नाही चालेल. आशीर्वाद मागावे. चाचा वेळी करत होते. फक्त हाकेसाठी तुझ्या समोर जगातला पहिला भाग्यवंत भिकारी राजाला सेवा करावी लागणार. या माझ्या गुरुनं प्रतिज्ञा केली, देवी देवो तुमच्या नशिबात सुख नाही, पण गुरु आपल्या तत्वानं देणार. तुम्ही हसलात मी सुखी, तुम्ही रडलात आमची तयारी. कळलं का? तेव्हा हवं ते माग, अर्ध राज्य माग, मी नाही. कावेरी घाटकर यांच्याकडून माझ्या कलागुणासाठी आणि
रूपाची भूमिका करणारे पण ती कामणी आम्हा दोघांसाठी 200 रुपयाचा पारितोषिक आले. या पारितोषिकाचा सगळ्यांनी काय हवं ते माग मी देईन. नकोय फक्त रडायचं नाही. नकोय मला तुमचा वैभव. अरे पण तुम्हाला जर मला द्यायचं असेल हवं काय तुम्ही मागणार. माग माग चाल. मी एकच मागणार. काय माझ्या जीवनात अंधकार जीवन असताना माझी इच्छा होती काय तेव्हा मला जर नेत्र दिले तर नेत्र देतात प्रथम मला जिला पाहायचं होतं तेव्हा नेत्र दिले नाही पण तुमच्या गुरुनं मला नेत्र दिले आणि अशामध्ये आता माझं एकच मागणं फक्त मला माझ्या रूपाला पाहायचंय. ऐकू ना माझी रूपा मला डोळे भरले कधी पाहतोय असं मला झालंय. काय रे असं का वाटते तुला मला लागलंय. काय इतर काही न मागता प्रथम माझ्या रूपाला मला पाहायचं याचं कारण सांगतोय. काय काय माझी अवस्था काय होते तुम्हाला माहिती. अरे शी घाणे ना अशा तुला. त्या अवस्था जगात आधी कुणी मला जवळच घेतलं नसतं. हो बरोबर पण जिने मला माहीत जवळ घेतलं हा ती माझी रूपा खरंच सुंदर आहे. हं? माझ्या रूपाचा तो सुंदर चेहरा मी कधी पाहिन असंच मला झालंय. तुझी बायको देखणी आहे सुंदर आहे. कुणी द्यायचं तुला माझी रूपा तर मला सांगत होती. असं? ज्यावेळी मी त्याला विचारत होतो त्यावेळी सांगत होते स्वामी मी एवढी सुंदर आहे स्वर्गीय असणाऱ्या अप्सरा अरे बापरे त्या अप्सरेपेक्षाही माझं सौंदर्य आहे. तुझी बायको आणि ते सौंदर्य मला लवकर पाहायचं. तुला बायको आली ना मला माझी रूपा हवी. आपल्याला काय करायचंय तू रडला नाही झालं सुंदर माझी रूपा देखणी मला दाखवणार अप्सराप्रमाणे ती माझी रूपा मला हो घेऊन येतो लवकर इकडे काही खरं नाही बाबा माझ्या रूपाला मला डोळ्यामध्ये पाहायचं आहे. माझी रूपा मी कधी पाहतोय असं मला झालंय. अरे का मारलं तुला मी आता बघितलं लढतंय त्यावेळी मारला मान्य हे बघ आता तुला मी मारणार नाही अरे रडू नका ना तुला हसता येत नाही अरे तू रडली तर आमची तयारी कळलं ऐक तुला काय हवं ते मिळेल नवरा हवा ना सुंदर देखणी अप्सरा तुला नवरा तुला हवाय अरे मारला का रडू नका कळत नाही का किती वेळा सांगतोय ऐक या पुढं मी गर्वीचा राजा हा विषय बाजूला ठेव हवं तर मला भाऊ मान मला दादा बोल आवडेल अरे रडत नाही का सांगतोय किती वेळा सांगतोय ऐक तुला नवरा हवाय ना हा? तुझ्या नवऱ्याच्या तोडीन तुला मी करेन आणि एवढी रडायचं नाही कळलं ना तू काढे राहा एकमेकाच्या विचाराला राहा सुखाचा संसार करा तुम्ही जगा आणि मला जगवा कैलासवासी सन्माननीय सत्यभामा घाटकर कैलासवासी सन्माननीय सत्यभामा घाटकर यांच्या आठवणी प्रित्यर्थ सन्माननीय सायली घाटकर यांकरवी आमच्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी बहुमूल्य पारितोषिक कैलासवासी सत्यभामा घाटकर यांच्या आपल्या ज्येष्ठ केला देवाचरणी प्रार्थना करून सन्माननीय सायली घाटकर यांचे मनपूर्वक आभार मानते तमा वाळवंट यांच्या आशीर्वाद देवतेला वंदन करते गणेशाला वंदन करून माझ्या रक्तमोर्चा लिहिलेला आहे संयुक्त दशावता नाट्य मंडळाचा पारितोषिकाचा आदरपूर्वक स्वीकार आदरपूर्वक स्वीकार माझ्या रूपाचा आवाज म्हणजे माझी रूपा तुम्ही पाहणार आहे. माझ्या रूपाला मी कधी आता आंधळा नाही मी आता माझ्या डोळ्याला पाहू शकतोय. तू माझी रूपा आहे. देवाचे उपकार झाले तो तू माझी पत्नी आहे. तू माझी पत्नी मग तू तर माझी रूपा आहेस तर माझी रूपा मला रोज सांगत होती ते विसरलो नाहीये. माझी रूपा सुंदर आहे
माझी रूपांतरे खरी आहे. अप्सरेला लादवेला सतीचं सौंदर्य. मग तू जर माझी रूप आहेस तर सांग तुझा विद्रूप काय? माझ्या घरी आलाय. माझ्या घरी आलाय. तुमच्या मनाला द्वेष कोण आहे? यासाठी विरोध कोणता बोलत होतो? एक घरी ठेव. स्वतःचा न्याय खरा रूप तुम्हाला दाखविला असता. जिनं माझा संसार राखला, जिनं मला सांभाळलं, ती माझी माझ्याशी कधीच खोटं बोलणारी नाही. ती कधीच खोटं सांगणार नाहीये. आज मला नेत्र मिळाले, वैभव मिळेल ही अपेक्षा तुला निर्माण झाली. म्हणून माझ्या रूपाचं नाव सांगून तू संधी शोधतायस. पण हे तुझा चेहरा पाहिल्यावर कोण विश्वास ठेवताय? तू माझी नाही, तुला माझा संबंध नाहीये. नाही, नक्कीच माझी रूपा या जगाच्या पाठीवर कुठेतरी असेल. तू माझी कुणी नाहीये. हा गुरुच्या जिंकाकडे पाहावं सुद्धा नाहीये. त्या माझ्या रूपाचा मी शोध घेईन. तुला माझा काहीचा संबंध नाहीये. तुला माझा कोणत्याही गोष्टीचा संबंध नाहीये. तू माझी
भास्कराचं. आमच्या भास्कराची सवय काय, पाहुण्यात गेलो नाहीतर बाजारात गेलो, ओळखीतो माणूस दिसलो काय म्हणतो, काय हो बरा असा मा, इतक्या उन्हान गप प्रवाहतो नका हडे बघतो, काय हो बरा असा मा, इतक्या उन्हान गप प्रवाहतो म्हणतो, वाय चाय घेऊया. चाय खाणाऱ्या आमच्या भास्कराची गजाल धावून नसता. चाय खाता खाता आरते परते गजाली सांगतलो आणि उठताना त्याका सांगतलो 100 दी. 5ची चाय दिल्यानंतर त्याचे 100 येल्या. ह्यो आमचं बाबा आमचा धंदो तोच होता. आज या गावात जा, उद्या त्या गावात जा, रस्त्यावर नाच गाणं करूचा आणि पोट भरूचा. घाटाच्या खडियेपासून सुरुवात केलं, समुद्राच्या टोकापर्यंत जाऊया होतला. वाया फोंडा लोरा मोरा कणकवली करीत करीत साधारण कुडाळातील तर का हल्ली बरीचशी गावकर मंडळी भेटली. कायही करा, तुमचं वाय लागले डोंबाऱ्याचा खेळ आमच्या भावानेच्या देवीकडे करावं लागले. पैशाची काळजी नाही, पाऊस इलो तरी पैसे तुमका मिळत. तेव्हा शपथ असा सांगल्याने गाववाल्याने, पाऊस इलो तरी पैशा काळजी नाही आणि जेवणाची भीती नाही. इतक्या सांगल्यावर माझे फळ घेतले आणि हलसर दिलं. आता तुम्ही म्हणतलाय डोंबाऱ्याचं फळ पण गजाली व्यक्तोच सांगता. माझ्या फळात माणसा खूप, तंबूत आणणारी माणसा वेगळी, ढोलकी वाजवणारी निराळी, हात मारणारी त्याच्यापेक्षा वेगळी, जेवण करणार बघूक नको. जेवण करणार इतक्या सुंदर जेवण करता. आमच्या फळ्यात चुकान जर तुम्ही कधी जेवल्यात 8 दिवस तरी आठवण येऊ नये. इतक्या जेवण सुंदर करता. साधारण भात केल्या तर शेणापेक्षा नरम असत. डाळ भंगली कधी पानात दिसाकत नाही. ह्याच्या पानावर घातली काय दुसऱ्याच्या पानावर घातली काय करतल. पोट भरा काय तर हे वडी काढू गजम काय असा ह्यो धंदो करताना व्हायचा प्लेन करूच लागता. आमच्या आज्या पंजापासून तो धंदो. ह्या धंद्यात नाचणारी जर बाई बरी नसात धंदो अजिबात चालायचो नाही. माझ्या फळ्यातला जर नाचणारा तुम्ही बाईल माणूस बघलाय, ओ सौंदर्याचं ॲटॉम बॉम्ब, सौंदर्याचं ॲटॉम बॉम्ब, शिरोड्याची मॅंद्रीन मॅंद्रॉइड. आता बघा लोक उकडान मरतो त्या पावसाच्या थोडीशिवाय आकडेच येतात. रंग्या डोंबाऱ्यातो नाच गाणं असा तेव्हा ही सगळी लोक पुढे गेलेली असत. ओ बाबा हे बघल्यात ना नाट्यप्रेमी मोहन तेली राहणारे माणगाव, नाट्यप्रेमी मोहन तेली राहणारे माणगाव त्यांच्याने बक्षीस दिला. त्यांचे तुमचे आभार मानते. बक्षीस त्याच्यामुळे मोहन तेली राहणार माणगाव यांनी देखील लाखो वर्ष मोहन तेली यांचे आभार मानले. हे जमले ते माझ्यामुळे जमले. कोणाला सांगणार रे मोठा बा, हे ते सारे जमलेत ना ते माझ्यामुळे जमले. माझ्या नाच गायनासाठी जमले, तुमच्या सांगण्याला जमले नाही. तुझ्या नाटकाने जमले. हो हो. आता तुझ्या पचक्या गेली चल बघूया उपाशी मारता. कोणाला सांगता तुझ्या नाटकावर तुमच्यावर उपाशी राहण्याची वेळ येईल. आयुष्यात खूप वर्ष
कसा धंदो करतो हा. तुझ्यासारखी अशी किती बाई माणसा नाचेल आज हडल्याला बाई माणूस हा. पैसे कमी पडला गेला दुसरा घेऊन गेलो काय का गेला तिसरा आणला ती आता वाटेल कोणी कशी मारता बघूया आता. या लक्षात ठेव खडा तो मालक जर बरो असात कलावंत होय तितके पैशाची बढिया टाकलं पैशाची बढिया तुझ्यासारखे खूप कलाकार जगात उद्या घेऊन येतलं फक्त माणसाकडे पैसो यो ज्याच्याकडे पैसो तो होय जबाबदार पाऊस पाडू शकता पैशाची बंडाच्या बंडा उडायलं आता चलत राहू साधारण पार्टी कितकेच त्या बाईल माणूस सांगता मी चललोय का कधीच जावता नाही गव्हात आणि बायलेचा भांडण जाऊ नये बाईल सांगतली चललोय मायरा पिशी मारतली वाटलं जरा जाऊन बसतली भूक लागली काय बरं तीन मागली खातली माझी गजालच ती असतो सांगतो अजिबात काही एक काळजी करू नको त्याका अजिबात मारूक नाही आमचा आधी ठरलेला होता निया करतलय मारल्यासारख्या तिया कर रडल्यासारख्या या सगळ्या कित्या करूचा लागता आरते परतेचे रस्त्यावरले लोक जर जमा जावगत असा काहीतरी करू काय सगळे टपलेवर काढतले काय झालं या बघूच्यासाठी लोक जमले तर आम्ही आमच्या कामात सुरुवात केली किती लोक आली सगळे लोकांका सांगलं माझा चेडूचा भिंगरे सारखा नाचता तेव्हा तर जास्त बोलत आज मी ठरवलं काय आज मी नाचणार नाही नाचायचं नाही लोक जमले तुझं नाच बघूच्यासाठी बाबा आपण आज असं केलं तर काय करूया समजा हा रोज मी नाचते होय. आज तुम्ही नाचा मी नाचले तर सगळे उठलेले आणि घरात जातले नाचाच्या वेळात नाचले आता या वय माझा नाचाचा नाही मी नाही लोकांचा नाचवता असा हो मी नाही नाचणार तिथे काय झाला तुझा मला भूक लागली भूक लागली हो. त्याला वाटेत येताना खाल्लं तर थोडा खाल्लं काय दिला काय दिलं काय दिलं? त्याला वडे खाल्लं हा. पाव खाल्लं तो एकच वडा दिला भजी खाल्लं आणखी काय खातलं जे वाढू एकच पाव दिला आणखी तितक्या वया जीवाच्या मना हो जीवाच्या मनात जाऊ नको जवान बरा हाड बाबा समजलं थोडंसं जेवते बरा मेल्याक तेलकट जमणार ना फुकट चागरावला काय तेलकट खाताला वडे भजी आणि मग हे काय तीन सण झाली काय घेत आम्ही हे असलं काही बोलायचं असतं नाही तर लोकांना कळता लागत पण बाबा काय मी नाचायला होय. आवडा मी नाचेन हा. पण एका अटीवर नाचेन कसली तुझी आसात तेच मान्य माका मला खूप सारं जेवण द्याल हा. तर मी तू नाचेन काही एक काळजी करू नको फक्त नाच गाणं जाऊ मग हे खाशीत का तुला बघा तेव्हा शपथ एवढं सांगा बराच सांगत मला वाटते ते द्या होय तर मला हवा ते द्या ते काय खातलं गुलाबजामुन खातलं नको श्रीखंडातली पुरी खातलं नको बाबा हो तुम्ही जे काही द्याल होय मग आवडीनं खाईन तेव्हा तर काय असा मंडळी आमचा नाच गाणं तुमच्या हातीत असा आमचा पोट हात तुमच्या हातीत असा आमचा नाच गाणं किती आमचा पोट भरूच्यासाठी तेव्हा तर नाच बघता बघता कोणी 10 रुपये कोणी 5 रुपये कोणी 20 रुपये तर कोणी 50 रुपये आज काय देताला उद्या दुसऱ्या गावात जातलंय ते सांगतलंय साळगावात घाटकारवाडीत गेले लोकांनी पैशाचं पाऊस पाडले कायही करा कसाही करा कोणाच्या शेजाऱ्याच्या खिशात हात घाला काही काय बोलतात बरोबर आहे. त्याला मार खायची वेळ येईल काय असं आपण तरी गडबडीत पैसे अडू विसरलो आमका देतो पैसू आता खिशातले घेतले आमका दिले आणि शेजारी सकाळी बघून घेतली तेव्हा काय करा नाही परत त्याच्यात काय असा तुम्ही पैसे टाकशात तसा नाचत राहताला पैसे बघल्या तर ह्याचे पाय दुखाचे नाही तेव्हा शपथ घ्या खरा हे सारं करते काय करा
काय करा 10 रुपये 5 रुपये आणून टाकूचे असं. मग बाबा हो नृत्याला करायची का सुरुवात? होय तर तयार आहात ना? या तयार 3 सणापासूनच तयार. असं असलं का नाही ढोलकी गायन घालून तयारच असतं. असा ना मयूर नृत्य पहिला कर. बाबा हो मी जे मला नृत्याचे प्रकार शिकवला हा. प्रत्येक प्रकार इथं सादरीकरण करेल म्हणजे प्रत्येकाच्या मनातून नाच बघता बघता सगळ्यांची उघडी पडा होय. मांडा काय तर रंग्या डोंबाराचा चढून नाचता असं लोकांनी म्हणत लाज धरा पाहुणा जनाची मनाची जनाची मनाची पोटासाठी नाचते पोटासाठी नाचते पोटासाठी
पैसे घेताना काय उपकारा दिलं काय काय माझ्या येऊन जाऊन पैशाशिवाय तुम्हाला दिसतं काय? या पैशानेच सगळं चालला. हो हे 1200 या फक्त नाकाचे. हे मात्र बरोबर आहे. आता काय करणार? हा? आता काय करणार? या नाकाचे फक्त 1200 देऊ काय? तेवढं का? तेवढी मजुरी. होय की? जगाचा नाक खाली. वा. पण असं नाही. काय? तुका काय वाटला पैसे फुकटचं गावना नाही थांब गाडीचो लागतात. सत्य. आता कळला मा तुका? माणसानं स्वतःचं जीवन जगत असताना काम हे महत्वाचं आहे आणि ते आम्ही करतो. त्या वक्तार चढू आता मी असं ठरवलं ह्यो गाव बरो असा लोक बरे असत खेळ करून जागा बरी या. हो. त्या वक्तार हेच 2 दिवस आम्ही राहाया. बघल्यात ना चंद्रकांत घाटकर यांच्या आठवणी प्रित्यर्थ चंद्रकांत घाटकर यांच्या आठवणी प्रित्यर्थ एक नाट्यप्रेमी यांच्यानी या बक्षीस दिला. चंद्रकांत घाटकर यांच्या आत्म्यात चिरशांती लाभाची अशी देवाकडे प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे कैलासवासी प्रभावती घाटकर यांच्या स्मरणार्थ सन्माननीय किरण घाटकर यांनी माझ्याकडे गौरव लागूनच बसले. कैलासवासी प्रभावती घाटकर यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो अशी गणेशांनी प्रार्थना करते. किरण घाटकर यांचे आभार. तसेच चंद्रकांत घाटकर यांच्या स्मरणार्थ प्रशांत खोचरे, प्रमोद धुरी आणि अजित नेवगी यांच्यानी या बक्षीस दिला. चंद्रकांत घाटकर यांच्या आत्म्यात चिरशांती लाभाची देवाकडे प्रार्थना करतोय. प्रशांत खोचरे, प्रमोद धुरी, अजित नेवगी आणि तुम्हा प्रेक्षकांचे आभार. नाटस्को एक उत्कृष्ट डबलबारी बुवा ज्यांनी अल्प कालावधी भजन या माध्यमातून अनेक रसिक मायबापिष्कांची मनं जिंकली आणि आपल्या साळगाव गावचं नाव रोशन केलं असे आमचे साळगाव गावचे सुपुत्र सन्माननीय एक डबलबारी बुवा नागेश शिंदे यांनी सुंदरची भूमिका देणारे आमचे सहकलाकार सन्माननीय उदयराणी कोणसकर यांच्याकडे गरुडच लागूनच बसले. सन्माननीय नागेश शिंदे यांचे आभार मानते. हे बघल्यात ना. तसेच मनोज परब माणगाव राहणारे विजय केसरकर नाट्यप्रेमी विजय केसरकर तसेच नावेलकर नाट्यप्रेमी तसेच योगेश घाटकर यांच्यानी बक्षिसा दिली. त्यांचे तुमचे आभार मानतोय. बक्षिसाचा स्वीकार करते. त्याचप्रमाणे मनोज परब यांच्यानी आमची डोंबारण्याची भूमिका करणारे निळकंठ सावंत यांच्यासाठी सुद्धा बक्षीस दिला. त्याचा सुद्धा स्वीकार करतो. त्याचप्रमाणे सन्माननीय बाबू साळगावकर यांनी देखील माझ्याकडे गौरव लागून करून बाबू साळगावकर यांचे आभार मानते. त्याचप्रमाणे अक्षय कारेकर सन्माननीय अक्षय कारेकर यांनी देखील अक्षय कारेकर यांचे आभार मानते. त्याचप्रमाणे कैलासवासी चंद्रकांत घाटकर आमचे मामाश्री यांच्या स्मरणार्थ आमचे मित्र प्रशांत कोचरे आणि प्रमोद धुरी राहणार मानगाव यांनी देखील माझ्याकडे गौरव लागून 200 रुपयात बक्षले. कैलासवासी चंद्रकांत घाटकर यांच्या आत्मेत चिरशांती लाभो अशी गणेशांनी प्रार्थना करते. प्रशांत कोचरे आणि प्रमोद धुरी यांचे आभार मानते. त्याचप्रमाणे कुमारी वेदिका गावडे यांनी देखील आत्मच बसले. वेदिका गावडे यांचे आभार मानते. रसिक मायपेशकांच्या आशीर्वाद. हे बघल्यात ना नाट्यप्रेमी भाऊ मळी त्यांच्यानी सुद्धा बक्षीस दिला. त्यांचे तुमचे आभार मानतो. बक्षिसाचा स्वीकार करतो. त्याचप्रमाणे एक नाट्यप्रेमी आणि एक उत्कृष्ट मूर्तिकार सन्माननीय भाऊ मलिक यांनी देखील माझ्याकडे गौरव लागूनच बसले. सन्माननीय भाऊ मलिक यांचे आभार मानते. रसिक मायपेशकांच्या आशीर्वाद. तसेच ध्रुवा नेमळेकर या बालिकेत या बक्षीस दिला. त्याचा उदंड आयुष्य परमेश्वरान द्यावचा ही देवाकडे प्रार्थना करतोय. बक्षाचा स्वीकार. त्याचप्रमाणे कैलासवासी विजय घाटकर यांच्या स्मरणार्थ हंसराज सावंत यांनी माझ्याकडे गौरवनास्तव आणि डोंबारीची भूमिका घेणारे सन्माननीय कृष्णा घाटकर यांच्याकडे गौरव लागून 100 रुपयात बसले. कैलासवासी विजय घाटकर यांच्या आत्मेत चिरशांती लाभो अशी गणेशांनी प्रार्थना करते. हंसराज सावंत यांचे आभार मानते. आनंद बाबा हो. आता पण इथंच हो. राहायचं. तुम्ही तंबू ठेवा. होय. मी लवकरात लवकर जाते आणि पाणी घेते. तर देवी नाही आहे, कोणाला बोलत नाही, मला नका. समजलं मग? तेव्हा मंडळी उद्या ह्या खेळा घ्यायचं एवढं असा. बाबा हो. मी जाते. होय. लवकर या. देवी नाही घेऊ. नाहीतर बोलत नाही. ओ गावाले येतो हा.
पाणी नेण्याच्या उद्देशाने का असेना, पण या इथं निसर्गाच्या सान्निध्यात देण्यास मिळालं. पाहत्री, या निसर्गात प्रवेश होताच आमचं मन अगदी आनंदी होऊ लागलं. हे उंच उंच वृक्ष जणू काही आकाशाला गवस निघालतायत असा मला संशय म्हणालो. एवढंच नाही तर या निळ्याभोर आकाशात स्वयंपणे फिरणारे हे पशुपक्षी आणि त्यांचं तो किलबिला जणू काही माझं स्वागत करण्यासाठी आत येईल असा आवाज. आणि ती कृतादृष्टी पाहून परस्पर जणू रागलेला असावा आणि त्याचा अंग पूर्ण रक्तवर्णीय झालंय असाच प्रभास होते. क्षणभर एक मनातील शब्दांकित करते हवा तुझा आनंद मिळते. मग हेच वर्ण जर का आपण काव्यात केलं तर हा खळखळणारा झरा आणि हा झरा मला जरी एकच वाटलं हा खळखळणारा झरा मला एकच सांगून जातोय. खळखळ हवाई झरा चुळ चुळ वारा खळखळ हवाई झरा चुळ चुळ वारा हर्ष वाटे मनाला चंद्रकांत घाटकर यांच्या आठवणी प्रित्यार्थ माझ्या कलागुणाचा गौरव करून 100 रुपयाचा पारितोषिक आहे. चंद्रकांत घाटकर यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो. त्याचप्रमाणे
शोभित गायतो व संधी गायतोर या बालकाने माझ्या कलागुणाचा गौरव करून 100 रुपये तर पारितोषिक दिले. तसेच लावण्य नळेकर याही बालिकेनं माझ्या कलागुणाचा गौरव करून 100 रुपये तर पारितोषिक दिले. त्याचप्रमाणे नटवरी नटसम्राट लोकराजा सुधीरजी कलिंगड यांच्याही आठवणी प्रित्यार्थ माझ्या भूमिकेसाठी आणि करवीरची भूमिका करणारे आमचे बंधू दादा कोणस्कर आम्हा दोघांसाठी 200 रुपये तर पारितोषिक आहे. लोकराजा सुधीरजी कलिंगड यांच्या आत्म्याला शांती लाभो एवढी प्रार्थना करून याचा स्वीकार करताय. आपण मला शोधता तू मला ओळखलं नाहीस? नाही. खरंच तू ओळखलं नाहीस? अहो मी तुम्हाला कधी बघितलंच नाही. बरोबर आहे. तर मी तुम्हाला कशी ओळखणार? आता तू तरी मला कशी ओळखणार? म्हणजे पण मी तुला ओळखलं. आपण मला अगं मी ओळखता? तुला ओळखलंय. अगं आणखी कोण आहेस? तू माझी रूपा आहेस. तू माझी बायको आहेस. आता तुझं म्हणणं बरोबर. तू मला ओळखलं नाहीस याचं कारण सांगतोय. हा अगं तू ज्यावेळी मला पाहिलं हा त्यावेळी त्या सुंदर आणि आता त्या सुंदर याच्यात बदल झाला. तुला एक आठवण करून देतो. तुझ्या ध्यानी येईल हा त्यावेळी मी आंधळा होतो. एखादा भडंग भिकारी अगं दुर्गंधी येत होती. शिव मंदिरात तू आणि मी भीक मागत होतो की नाही? अनेक जण आपल्याला काहीतरी देत होते की नाही? अगं त्यावेळी मी आंधळा होतो. आता मी पूर्ण सुंदर झालोय. अगं तो तुझा सुंदर म्हणजे नाव आपलं सुंदर आणि तू माझी रूप आहेस. अहो हेच ते सौंदर्य. आपला काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज? तुमची रूपा कोणीतरी दुसरी असते. काय? अहो माझं नाव तर चांदणी आहे तुझं नाव चांदणी? आणि टोमारी घराण्यात माझा जन्म झाला. खरंच? मी आपल्याला कधी बघितलं देखील नाही. तू खरंच रूपा नाही? मी आपली रूपा नाहीये. तू कुणीतरी चांदणी आहेस. आपली रूपा कुणीतरी दुसरी असते. आपण दुसरीकडे चला. माझा मार्ग थोडा मला जाऊ द्या. मग ऐक चांदणी, हा? तू जर माझी रूपा नाहीयेस, मी तुझ्याकडे रूपा म्हणून का पाहिलं माहिती आहे का? का? अगं जिनं माझ्याशी संसार थकला जेवढी आंधळा होतो ना हा त्यावेळी ते वर्णन माझी रूपा करत होते. ते वर्णन आणि हा चेहरा याच्यातील साम्यता दिसत होते. पण आता तू म्हणालीस की तू रूपा नाही आहेस. चालेल, तू जरी रूपा नसलीस तरी आता मी एक मनाचा निर्णय केला. असा कोणता? सौंदर्य शोधत फिरण्यापेक्षा हे मूर्तिमंत सौंदर्य माझ्या समोर जर आलं तर तू कोण आहेस त्यापेक्षा मला ज्या सौंदर्याची गरज आहे ते सौंदर्य माझ्या समोर उभं आहे. त्या सौंदर्याचा उपभोग घ्यायचाय मला. काय बोलता त्याचा विचार केला का? पूर्ण. आपल्या मनात झालेली इच्छा तुझ्या मनाला तुम्हाला योग्य वाटत असेल, मग? परंतु माझ्या मनाला ती अयोग्य आहे. तेव्हा नको तो अट्टास करू नका. नको ती इच्छा स्वतःला म्हणून धरू नका. साध्य काय पाहिजे भाव नाही. हे सौंदर्य, हे सौंदर्य माझ्या मनात भरलंय आणि ते आता माझ्या मनात भरलंय. ते मिळवल्याशिवाय सुंदर आता इथून जाणार नाहीये. सौंदर्य क्षणिक आहे आणि क्षणिक सौंदर्य मागे लागाल तर केव्हा स्वतःचा विनाश स्वतः ओढावून घ्याल याचा विचार या करा. क्षणाला येईपर्यंत ज्याची जाणीव आता मला कुणाची नव्हती, हा. पण ज्या सौंदर्याच्या हाताची जाणीव होत आहे पुढे काय होणार त्यापेक्षा या क्षणात ते सौंदर्य मिळवल्याशिवाय जाणार नाहीये. मी देखील काही कमवत नाही. आज स्त्री म्हणून जन्माला आले. मी माझा स्त्रीतत्व पणाला लावून नक्की झटेन, पण मी झटेन ती माझ्या शिरासाठी झटेन. काय तुम्हाला